श्री ॲडव्होकेट ॲडव्होकेट प्रशांतजी लहाने सर आपल्याला जुळलेले आहेत. लहाने सर महावितरण या मोठ्या एका संस्थेचे लॉ ऑफिसर म्हणून काम करतात. सोबतच त्यांचा इतिहासावर फार मोठा अभ्यास आहे आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते ऍक्टिव्ह असतात. तर मी ॲडव्होकेट प्रशांत लहाने सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या अनुमोदनासाठी सुरुवात करावी. अ, प्रशांत लहाने सर. येतोय आवाज? हो सर, येतोय, आवाज येतोय. हा हा. सगळ्यांना जय शिवराय. जय शिवराय. पण आपण जे आजचे काही पुष्प आहे, जे बलिदान मासाबद्दलचे आपण जे पुष्प चालू केले होते, त्या अनुषंगाने आजचे आता आपल्या शेवटाकडे आपण येतो आहे. शिवादादा, प्रतीकदादा खूप मागे लागले होते की हे करा, परंतु काही कारणास्तव थोडासा वेळ देता आला नाही. त्याबद्दल मी पहिले सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. आज एक मोठी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे अनुमोदनाची. खर तर अनुमोदन करणाऱ्यासाठी ती पात्रता खूप मोठी असते, खूप खूप मोठी लागते. तेवढी पात्रता तरी माझ्यात नाही आहे. माझी ही सुरुवात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जर इतिहास जर बघितला आपण, की त्यांचं बलिदान म्हणजे संभाजी महाराजांचं नाव काढलं तर आपल्याला त्यांचा पहिले दिसतो, जे बलिदान झालं बलि आपल्याला दिसत आहे. महाराज हे आपल्याला फार उशिरा कळाले. जसे शिवाजी महाराजांचं आपल्याला उशिरा कळाला, परंतु छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा त्याहूनही म्हणजे तो आत्ता आत्ता कळायला लागलेला आहे. गेल्या 20 ते 30 वर्षामध्ये आपल्याला त्याच्यावरचा प्रकाश पडलेला दिसतो. त्याआधी तर संभाजी महाराजांना जो चष्मा आपल्या डोळ्यांवर घातलेला होता, त्या पद्धतीने आपण पाहण्याचा दृष्टिकोन आपण म्हणायचो की नाही, आपण ते न बघितलेलं बरं. परंतु जेव्हा सत्यता कळाली, तेव्हा महाराजांबद्दलचं जे शौर्य आहे ते आपल्याला कळालं. आणि खरोखर त्यांचं शौर्य जर आपण पाहिलं, तर संभाजी महाराजांचा जेव्हा आपण इतिहास बघतो, तर इतिहास म्हणजे पराक्रम आहे, शौर्य आहे, बुद्धिमत्ता आहे आणि आत्मत्याग आहे. त्यांच्या तेजस्वी संगम हा महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक महापुरुषांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पण त्यातलं हे वेगळं व्यक्तिमत्व आपण अनुभवतो आहोत. छत्रपती संभाजी महाराज हे त्यातील सर्वोच्च योद्धा जरी म्हटलं तरी त्यांना काही वावगं ठरणार नाही. त्यांच्या जीवनाचा आणि बलिदानाचा अभ्यास करणे म्हणजे स्वराज्यासाठी त्यांच्या योगदानाला कृतज्ञतापूर्वक वंदन करणे एवढं आपल्याला म्हणता येईल. शंभू महाराजांचा जन्म हा बलाढ्य अशा जो पुरंदर किल्ला होता त्याच्यावर झाला, आणि खरोखर त्या किल्ल्याला शोभेल असं त्यांचं शौर्य आहे, जे आजूबाजूच्या सगळ्यांना लाजवेल, एक इतिहास घडवेल असं त्यांचं शौर्य होतं. त्यांचं जे काही बालपण गेलेलं आहे ते बालपण सईबान त्यांच्या ज्या आई होत्या त्यांच्यासोबत तर त्यांना मातृत्व मिळालं नाही, परंतु ज्या स्वराज्याच्या राजमाता होत्या, ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं, आणि ह्या स्वप्न पाहणाऱ्या मातेसोबत त्यांना त्यांचं पूर्ण बालपण हे घालवायला मिळालं. त्यांची शिकवण, राजमातांकडून त्यांची शिकवण झाली, जडणघडण झाली, आणि स्वराज्याबद्दलचं जे बीज होतं ते जे काही रूपांतर स्थापनेमध्ये करण्यात आलं, ते आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत त्यांना कार्य करायचं काम मिळालं. वयाच्या 8व्या वर्षापासून आपण बघतोय त्यांचे पराक्रम. वयाच्या 8व्या वर्षामध्ये त्यांनी खूप म्हणजे जे आज मुलं आपल्याला बघतो की आपण 8व्या वर्षी साधं बोलता येत नाही. कोणी जर आपल्या इथे पाहुणे आले तर त्यांच्यासोबत संभाषण करता येत नाही. त्यांना कसं संभाषण करायचं याची शिकवण आपल्याला द्यावं लागतं. पण त्या आजच्या ह्या इतक्या आधुनिक युगामध्ये ही परिस्थिती आहे, तर त्या काळात आपण जर विचार केला तर खरोखर संभाजी महाराजांची किती बुद्धिमत्ता तल्लख असेल हे आपल्याला जाणून येतं, की वयाच्या 8व्या वर्षी त्यांना मराठी, संस्कृत, हिंदी भाषा, इंग्रजी भाषा ह्या सगळ्या भाषांचं
एक अभ्यास त्यांना होता. 9व्या वर्षी त्यांच्यासोबत जो काही प्रसंग आला, त्या प्रसंगामधून त्यांनी खूप काही शिकलं. म्हणजे जे जे म्हणजे लहानपणापासून जर आपण महाराजांना जर पाहिलं, आपलं आता बरंचसं प्रतीकदादा वाचता आहेत, त्याच्यातून आपण महाराज बघतो आहोत. लहानपणापासूनच आपण त्यांचं एक त्यागाची भूमिका, एक त्यांची संघर्षांची भूमिका आणि कदाचित हे वातावरण, हे संघर्षमय वातावरण त्यांना मिळालं म्हणूनच ते इतके बलाढ्य असे योद्धा होऊ शकले, ज्यांच्या समोर औरंगजेबालाही झुकावं लागलं, औरंगजेबालाही शेवटपर्यंत झुंज दिली. औरंगजेबाला जर कोणी खरंच दख्खनमध्ये बोलवलं असेल, तर ते म्हणजे महाराजांनी त्याला इतकं डिचवलं की त्याला पर्याय नव्हता. त्याला माहित होतं मी इथे आलो की मी संपणार आहे. म्हणूनच तो छत्रपती शिवाजी महाराज असताना त्यांनी कधी हिंमत केली नाही दक्षिणेमध्ये येण्याची, दख्खनामध्ये येण्याची. त्यांनी तिथून दिल्लीवरूनच त्यांच्यावर स्वाऱ्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना महाराजांना दिल्लीला मोगलाई संपवायची असेल तर ह्याला दिल्लीच्या बाहेर काढणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने औरंगजेबाच्या सराउंडिंगवर असेल, म्हणजे त्यांचं बऱ्हाणपूर हे जे प्रतिष्ठित त्यांची जी काही व्यावसायिक राजधानी होती त्याच्यावर हल्ला केला. तिथली जेवढी काही स्वराज्यासाठी लागणारी पुंजी आहे ती त्यांनी आणली. त्यानंतर त्यांचा जो मुलगा होता अकबर, यातला सुद्धा राजाश्रय ज्याला म्हणतो आपण तो दिला. म्हणजे अत्यंत त्याला चिडवून टाकलं की त्यांनी महाराष्ट्रात किंवा तेव्हा आपण महाराष्ट्र नाही म्हणता येणार, पण तेव्हा दक्षिणेत यावं यासाठी. कारण तो आला तर त्याला सखोल किंवा सपाट याच्यामध्ये, कारण त्याच्याकडे बलाढ्य अशी जी काही सेना होती त्याच्यासमोर आपला टिकावं लागणार नाही. म्हणजे शिवाजी महाराजांनी जे बीज पेरलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे बीज पेरलं होतं की गनिमी कावा करून किंवा एक लढाई जिंकत असताना तुमचं मध्ये बळ किती आहे आणि तो कशा पद्धतीने तो युक्तिवाद करून आपण त्यांच्यासोबत गनिमी कावा करून ते लढता येईल. म्हणजे सरळ लढाई न करता त्यांना दक्षिणेत किंवा मावळ प्रांतामध्ये बोलवून त्यांच्यावर आपल्याला विजय मिळवता येईल ह्या हेतूने त्यांना दख्खनेत येण्याचे भाग पाडले. बघितलं की बुधभूषण असेल, वेगवेगळे जे काही त्यांनी साहित्य निर्माण केलं, एक अप्रतिम साहित्य आहे. बुधभूषण म्हणजे आपल्याला चाणक्य नीतीच्या नंतर पाहण्यात आलेला हा अप्रतिम ग्रंथ आहे. म्हणजे आपण खरं तर आपण ह्या गोष्टी वाचत नाही, ह्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आहे. मी मगाशीच म्हटलं, सुरुवातीलाच म्हटलं की जर छत्रपती संभाजी महाराज जर हे आपल्याला लहानपणापासून समजले असते, शिकवले असते, त्यांचं शौर्य आपल्याला जर दाखवलं असतं, तर निश्चितच महाराष्ट्रच नाही, आज संपूर्ण भारताचा इतिहास हा वेगळा असता, भारताचा दृष्टिकोन वेगळा असता. म्हणजे आजही आपण बघा, लहानपणापासून आजही आपण बघतो आहे की भारत हा विकसनशील देश आहे. हा विकसनशील देश म्हणजे जेव्हा आपण लहान होतो तेव्हाही आपण तेच म्हणायचो. आज आपल्या मुलांनाही तेच सांगतोय की हा डेव्हलपमेंट कडे जाणारा देश आहे, अजूनही विकसनशीलच आहे, विकसित नाही आहे. परंतु जर आपल्याला जर छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहित असता, खरा इतिहास माहित असता, त्यांना आपल्यामध्ये रुजवल्या गेलं असतं लहानपणापासून, तर जो सोने की चिडिया ज्याला म्हणायचं होतं ते निश्चितच पुन्हा वैभव हे प्राप्त झालं असतं. कारण ह्या देशामधली संस्कृती, जर प्राचीन इतिहासाचा जर आपण विचार केला तर तक्षशिला असेल, अशा मोठ्या मोठ्या ज्या काही आपल्या विद्यापीठ होते, ह्या विद्यापीठ मधून जे काही एक सांस्कृतिक भाषा आणि एक जो संस्कार आपल्याला मिळालेला आहे, हा खूप मोठा व्यवस्था होती. त्या व्यवस्थेचा परिपूर्ण अभ्यास आपण बघितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस सुद्धा हा इतिहासाचा अभ्यास होत असावा. कारण त्यांच्या राज्यकारभारातून आपल्याला अष्टप्रधान मंडळ असेल, त्यांची जी जलनीती असेल, त्यांची स्त्रियाबद्दलची जे काही भावना असेल किंवा जे काही मत होतं, ते सगळं आपण जर इतिहासाचा जर उलगडा केला तर निश्चितच त्यांना स्वराज्याचे जे काही संकल्प होते शहाजी महाराज आणि राजमाता यांच्याकडून त्यांचा इतिहास हा नक्की त्या गोष्टी कुठेतरी त्यांना सांगण्यात आल्या, त्यांचा भिजवण्यात आल्या आणि त्याच एक फलप्रूत म्हणून आपल्याला संभाजी राजांमध्ये ते सुद्धा पाहायला मिळतं. संभाजी राजांनी पण अष्टप्रधान मंडळ हे स्वतःच्या हातात घेऊन स्वतः प्रत्येक मंत्रिमंडळातला कोण सदस्य राहील, मंत्री कोण राहील, कोणचं काम राहील याच्याकडे त्यांनी आवर्जून पाहिलेलं आहे. प्रत्येक लढाईमध्ये त्यांनी शौर्याचं जे काही आपण म्हणतोय की त्यांनी जे काही
कार्य केलं किंवा ज्या काही लढाया लढलेल्या आहेत, आपण जवळजवळ 120-126 लढाया म्हणतोय, आणि त्यातली एकही लढाई महाराज हरले नाही. हे म्हणजे महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानसाठी, भारतासाठी एक गौरवशाली बाब होती, की जो व्यक्ती की वयाच्या 8व्या वर्षापासूनच घराच्या बाहेर आहे, बाहेरच नाही तर त्याला गहाण सुद्धा ठेवण्यात आलं होतं. जेव्हा आपण पुरंदरचा तह पाहतोय, राजा जयसिंगाच्या सोबत जे काही तह केला होता, त्या तहामध्ये जर गहाण कोणी ठेवण्यात आलं होतं, तर बघा म्हणजे गहाण का ठेवलं, कारण महाराजांना विश्वास होता, छत्रपती शिवाजी महाराजांना विश्वास होता की संभाजी महाराजच हा असा व्यक्ती आहे किंवा असा माझा मुलगा आहे, धाडसी मुलगा आहे, की जो त्यातून मार्ग काढेल, आणि जोपर्यंत मला याच्यातून मार्ग निघत नाही तो ते तिथलं जे काही परिस्थिती तो हाताळू शकेल. म्हणजे एवढा विश्वास, एवढा प्रचंड विश्वास वयाच्या 8व्या-9व्या वर्षी महाराजांना त्यांच्यावर होता, आणि तो त्यांनी सफल करून दाखवलेला आहे, त्यांच्या कृतीतून सफल करून दाखवलेला आहे. महाराज जेव्हा छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांचं जेव्हा निधन झालं, त्यांना राजगादीवर येताना ज्या काही अडचणी झाल्या, आजही आपण पाहतो आहेत, जी भाऊबंदकी आपण जे म्हणतो आहे ते आजही आपल्या इथं दिसते. हे आजचाच इतिहास नाही, हा प्राचीन इतिहास आहे, की भाऊबंदकीमुळे आपल्याला आपले राज्य, आपलं स्वराज्य गमवावं लागलं. त्याचाच शिकार महाराजांना तरी महाराजही होत होते, परंतु त्यांनी त्याही परिस्थितीत मार्ग काढला व 1981 साली त्यांनी जेव्हा स्वराज्याचे ते धाकटे, ज्याला आपण म्हणतो स्वराज्य, छत्रपती झाले, आणि छत्रपती नंतर त्यांनी फक्त राजा झालो म्हणून आपण आता जल्लोष करायचा, आपण ऐशोआरामाची जे जीवन म्हणतो, बघा ना, आपणही बघा, नोकरी लागली की बस झालं, आपलं आपल्या सगळ्या आपल्या ज्या काही आपल्या जबाबदाऱ्या आहेत त्या संपल्या, असं नाही, आपण आपलं स्वकेंद्रित होतो. परंतु जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, यांनी जेव्हा स्वराज्याचे जेव्हा ते छत्रपती झालेत, तर ते फक्त छत्रपती नाही, तर त्यांनी जनतेचा जो जाणता राजा आपण म्हणतो आहे, त्याची उपाधी त्यांना उगाचच आपण कुळवाडी भूषण म्हणत नाही आहे, जाणता राजा म्हणत नाही आहे. तर हे का झालंय, तर त्यांनी स्वतःसाठी न करता त्यांनी स्वतःच्या ज्या काही जनता आहे, जन आहे, जनासाठी त्यांनी कर्तव्य केलेलं आहे. मग तो तळागाळातला शूद्र असो, तळागाळातला शेतकरी असो, किंवा एखादा व्यावसायिक असो, ह्या सगळ्यांचं अनुकरण किंवा ह्या सगळ्यांना कुठेतरी एकत्रित बांधावं आणि गुण्या गोविंदाने हे राज्य नांदावं, यासाठी अथक प्रयत्न केले. अथक म्हणजे काय, जीवाचे बलिदान देण्यापर्यंत आपण बघतो आहे की त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे संभाजी महाराजांचे जर आपण युद्ध कौशल्य जर बघितलं, तर त्यांची बुंदेलखेडची मोहीम असेल, त्याच्यातही त्यांनी मोठा एवढी भव्य ही सेना होती, ह्या सेनेला सुद्धा आपल्या छोट्याशा मावळ्यांनी त्यांना एक झुंज देऊन त्यांना परतीचा प्रवास त्यांना दाखवला. गोवा व पोर्तुगीज, म्हणजे पोर्तुगीजांसोबत जी गोव्याची लढाई होती, म्हणजे बघा, स्वराज्यामध्ये आपण स्वराज्य झालेलं आहे, स्थापन झालेलं आहे, आपण सुरक्षित आहेत असं नव्हतं. ती सुरक्षितता आपल्याला कायम ठेवायची होती. म्हणजे स्वराज्य मिळालं, परंतु ते कायम ठेवण्याची जबाबदारी, सगळ्यात मोठी जबाबदारी छत्रपती संभाजी महाराजांवर पडलेली आहे. त्यामध्ये मग इंग्रज भारतामध्ये येऊन राहिले होते, पोर्तुगीज ऑलरेडी होते, सिद्धी जोर हा जोर मारत होता. आणि ज्या दिवशी ह्या सगळ्यांना कळालं की महाराज नाही आहे, मग आता कोण, म्हणून मग आता आपल्याला हे स्वराज्य आपल्याला निस्तेनाबूत करण्यात येईल, म्हणून ते एकत्र येऊ लागले. पण त्यातही महाराजांनी, संभाजी महाराजांनी एक एक लढाई त्यांनी जिंकली. बघा, एकीकडे गोव्यामध्ये पोर्तुगीजांच्या सोबत केलं, सिद्धींसोबतही त्यांनी लढाई केली. त्याच्यानंतर त्यांनी फक्त स्वराज्य हा जो काही स्थापन होता तोच टिकवला नाही, तर दक्षिणेमध्ये, अजून दक्षिणेमध्ये त्यांनी तंजावर पर्यंतच्या ज्या काही सीमा वाढवलेल्या होत्या, त्या सीमांमध्ये हळूहळू हळूहळू त्यांची लढाई, म्हणजे इकडे औरंगजेबाला आपल्यापर्यंत येईपर्यंत त्याला तिथेच येता येता नाकीनऊ झाला तो, आणि इकडे स्वराज्य वाढवत गेले. स्वराज्य इतकं म्हणजे यांच्याजवळ सोबत जर फितुरी झाली नसती, तर कदाचित एक एक संघ भारत हा जो आपल्याला अशोक सम्राटांच्या वेळेस पाहायला मिळतो, चंद्रगुप्तांच्या वेळेस पाहायला मिळतो, तोच कदाचित त्याच्याही पेक्षा मोठा पाहायला आला असता. परंतु आपल्या इथे पुन्हा ही दगापटका ज्याला आपण म्हणतो, त्याचे शिकार महाराज झाले. महाराजांचं शौर्य आपण पाहिलं, कारण 40 दिवस 46 दिवस त्यांची जी काही अवहेलना झाली, ते ऐकलं की का अंगाला अंगाला आपल्या काटे येतात. त्यांचं जे काही बलिदान होतं, ते बलिदान हे फक्त आपण पाहतो,
आपल्याला थोड्याशा भावना आपल्या व्यक्त होतात, परंतु त्या भावना आपण कधीच आपल्या कृतीतून दाखवत नाही. आपल्यावर जी जबाबदारी महाराजांनी दिलेली आहे, आपलं हे रक्तामध्ये महाराजांचं कुठं ना कुठंतरी त्या मातीचं आपल्यामध्ये जाण असली पाहिजे. त्यासाठी आपण स्त्रियांबद्दल पाहण्याचा दृष्टिकोन आपला बदलला पाहिजे. आपली बहीण, आपली घरची आई, मिसेस एवढं सोडून नाही चाललं. तर आपण जेव्हा समाजामध्ये वावरतो, आपल्यासोबत जी सहकर्मी आहे, आपल्यासोबत ज्या काही काम करणाऱ्या महिला आहेत, त्यांना कुठंतरी आपण जेव्हा आपल्यासोबत त्या राहतात, तेव्हा ते संरक्षण त्यांना वाटलं पाहिजे, की नाही यार, मी यांच्यासोबत आहे, मी इथे सेफ आहे. एवढं जरी आपण केलं तरी महाराजांचे जे काही विचार होते ते हे होतील, आणि आज ज्या काही आपल्याला घटना पेपरमध्ये पाहायला मिळतात किंवा वाचायला मिळतात, त्या घटना कुठेतरी थांबण्याचा प्रयत्न होईल. प्रत्येक वेळेस आपण पाहतोय की गड किल्ले आहेत. म्हणजे मला एक आठवतं, लग्नामध्ये गेलो तर तिथला राजस्थानचा एक मी किल्ला बघितला. त्याच्यामध्ये राजस्थानी माझे मित्रही होते. त्यांनी सांगितलं, अरे हे इतकं सुंदर आमचे किल्ले आहेत, हा यांचा राजवाडा आहे, हा यांचं महल आहे. एक मला आतून खंत वाटत होती की मी महाराष्ट्रातला का हे नाही, आणि पण त्यांनी माझ्या त्या पिन पॉइंटवर मला पिंच केलं आणि त्यांनी सांगितलं की नाही, महाराष्ट्रातला एकही किल्ला असा नाही आहे की तो एवढ्या चांगल्या पद्धतीने ठेवलेला आहे. सगळं भग्न अवस्थेत झालेलं आहे. मला ते ऐकलं तर कानात मला जसं असं शिशी टाकल्यासारखं वाटलं. परंतु त्या क्षणाला मी त्यांना म्हटलं की तुमच्या किल्ल्यांनी कधी तोफांचे गोळे निधड्या छातीने कधी घेतलेले नाही आहे. तुम्ही लाचारीने इंग्रजांचे असतील, मोगलांचे असतील, तुम्ही बांधील राहिलात आणि त्यामुळे तुमचं सगळं शाबूत राहिलं. पण माझा छत्रपती, माझा धाकला छत्रपती यांनी कधी लाचारी स्वीकारली नाही, कधी कोणाची मनसबदारी स्वीकारली नाही. तर यांनी निधड्या छातीने त्यांच्या समोर गेले, लढाई केली, आणि प्रत्येक लढाईमध्ये किल्ला फक्त हा काही आज हल्ला केला आणि उद्या जिंकला अशातला भाग नाही झाला. एक एक किल्ल्याचं मला रामशेज किल्ल्याचं तेव्हा आठवलं आणि त्यांना सांगितलं की 4 ते 5 वर्ष हा किल्ला मुघलांना ताब्यात घेता आला नाही. हा माझा महाराजांचा किल्ला होता. परंतु त्यांनी इतके गोळे खाल्ले की त्या किल्ल्याचा प्रत्येक कडा न कडा निघून गेला. तसंच रायगडाच आहे. रायगडही सुद्धा जिंकता आला नसता, परंतु आपल्याच फितुरांनी सांगितलं आणि पोटल्याचा डोंगर तिथे दाखवला, आणि त्या डोंगरावरून मारा करून त्यांनी लक्षात आलं की नाही, हा अशा पद्धतीने जिंकता येतं. म्हणजे कोणताही किल्ला हा आपण त्या दिवशी पण एक अनुमोदन करणारे दादा होते, सर होते, त्यांनी पण सांगितलं होतं की कुठलाही किल्ला असेल, मग तो रामशेज असेल किंवा नाशिकच्या जवळचे जे काही किल्ले आहेत ते आहेत, हे सगळे फितुरीने जिंकला आले. एकही किल्ला त्यांना लढाई करून औरंगजेबाला जिंकता आला नाही. ही फितुरीच फक्त इथे आपल्याला घातक ठरलेली आहे. नाही तर ही फितुरी जर नसती तर कदाचित इतिहास हा वेगळा असता. म्हणजे एवढा लढाई लढण्याचा प्रत्येक माळवा आपला, प्रत्येक सरदार हा जीव तोडून त्यांना स्वतःचं बलिदान देत होता. आज जर आपण म्हटलं की ह्या गाडीचं टायर पंक्चर आहे किंवा गाडीचं इंजिन खराब आहे आणि तुम्ही इथून चिखलदऱ्याला जा, त्याचे ब्रेक फेल आहे, तो गाडीत कोणीच बसणार नाही, कारण त्याला जीवाची पर्वा आहे. परंतु महाराजांच्या घडवलेला होता. त्याचाच छत्रपती संभाजी महाराजांनी जे माणसं घडवले होते ते असे होते की त्यांना माहित होतं की उद्या मरायचं आहे मला इथे, मी हे जर केलं तर मी मृत्यूच्या समोर आहे, मी तोफेच्या समोर आहे. परंतु त्याही परिस्थितीमध्ये महाराजांची साथ देणारे तेवढेच गडकरी, तेवढेच त्यांचे साथीदार त्यांना लाभले. आपण सुदामा आणि कृष्णाचं एक उदाहरण नेहमी मैत्रीसाठी आपण देत असतो. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपलं पुन्हा जे उतरलेलं आहे त्या कृष्णयुगाच्या नंतर, ते संभाजी महाराजांचं आपलं दिसलं. आपले जे कवी कलश होते त्याच्यातून आपल्याला पाहायला मिळतं. काय माहित तुमच्याकडे किती मित्र आहेत याला, नाही तर ते कसे आहेत आणि किती तुमचे साथ देतात याच्यावर डिपेंड आहे. महाराजांना प्रत्येक वेळेस एक स्फुरण देणारं काव्य करून त्यांच्यामध्ये जी असणारी शौर्यता आहे ती अजून पुन्हा तेवढ्याच ताकदीने त्यांच्या कवितेतून ते वाढवायचे. आणि एक शौर्य त्यांच्यामध्येच नाही, महाराजांमध्येच नाही, तर प्रत्येक सैनिकामध्ये ते कसं निंबवलं जायचं हे आपल्याला त्याच्यातून जाणवतं. की त्यांनी जर हे शौर्य लिहून ठेवलेलं नसतं किंवा कविता नसत्या तर महाराज आपल्याला माहीत पडले नसते. म्हणजे आपल्या इथले जेवढे काही इतिहासकार होते किंवा त्या काळातले जे काही समकालीन इतिहासकार होते, त्यांनी जर संभाजी महाराजांबद्दल थोडस जरी आपल्या लिखाणातून जर परंतु एक चांगली बाब झाली की आपल्या इथे
इंग्रज आले, आपल्या इथे पोर्तुगीज आले, आपल्या इकडे फ्रेंच लोक आलेत. या इतिहासकाराने आपल्याबद्दल, आपल्या महाराजांबद्दल लिहून ठेवलं. चायनातले काही इतिहासकार आले, त्यांनी महाराजांबद्दल लिहून ठेवलेलं आहे. इंग्रजांनी तर खूप काही लिहून ठेवलेलं आहे. इंग्रजांनी तर आमच्याकडे जर हे महाराज असते तर आम्ही जगावरच नाही तर आम्ही युनिव्हर्सवर आम्ही राज्य केलं असतं. एवढं आपण त्यांच्या नीतीतून बघतो आहोत. म्हणजे व्हिएतनाम सारखा जर छोटा देश असेल, तो देश हा जर अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला जर हरवत असेल, त्या हरवण्याची नीती त्यांनी वापरली, ती म्हणजे गनिमी कावा. हे नंतर जेव्हा सांगितलं तेव्हा आपण आपण म्हणतो की अरे, शिवाजी महाराजांचं गनिमी कावा त्यांनी वापरला. आणि आपण काय करतोय? आपण, आपल्याजवळ एवढी ताकद आहे, आपल्याजवळ सगळं संविधान आहे, आपल्याकडे महाराजांनी जे जे काही त्यांच्या कृतीतून, त्यांच्या कार्यातून जे काही ठसा उमटवलेलं होतं, जे आदर्श निर्माण केला होता, एक उदाहरण निर्माण केले होते, सगळे उदाहरणं आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपल्याला दिसत आहेत. परंतु त्या कॉन्स्टिट्यूशनची आज पायमल्ली होताना दिसत आहे. का पायमल्ली होते? कारण मलाच माहित नाहीये प्रत्येक नागरिकांना आपला अधिकार काय असला पाहिजे. जे महाराजांनी समजून सांगितलं होतं. महाराजांनी 2-2 राज्याभिषेक त्याच्यासाठी केले होते की मी फक्त उच्चवर्णीयाचा नाही तर मी शूद्रांचा सुद्धा राजा आहे. त्यासाठी त्यांनी पुन्हा एक होता. त्याच पद्धतीचं छत्रपती संभाजी महाराजांचं सुद्धा होतं की तळागाळातल्या लोकांसोबत जाऊन त्यांच्यासोबतच्या समस्या जाणून घेऊन त्यांना काय हवं आहे, त्यांना कशा पद्धतीने संरक्षण देता येईल याचा परिपूर्ण अभ्यास त्यांनी लहानपणापासून आणि शिवाजी महाराजांच्या छत्रछायामध्येच त्यांनी चालू केलेला होता. आणि त्यांनी त्यांच्या कृतीतूनही तो दाखवून दिलेला आहे. प्रत्येक याच्यामध्ये त्यांनी लढाईमध्ये कधी स्वतः मागे राहिले नाहीत, तर स्वतः लढाईचं म्हणजे त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. आणि त्या नेतृत्व केल्यामुळे आपला राजा हा नेतृत्व करतो आहे याचं बळ आपल्या सैनिकांना मिळतं. याच्यापेक्षा म्हणजे मोठी गोष्ट कोणची नसते. संभाजी महाराजांबद्दल बोलण्यासारखं खूप आहे. त्यांच्या शौर्यांबद्दल, त्यांच्या ज्या जे काही बलिदान आहे त्याच्याबद्दल बोलण्यासाठी खूप काही आहे. परंतु वेळेचा मी हे करतो, कारण वाचनही महत्वाचं आहे. मी स्वराज्य सेवा प्रतिष्ठान यांनी जे काही मला आज अनुमोदन करण्याची जी काही मला संधी दिली, त्या संधीबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. हा काही उपक्रम आहे, हा उपक्रम अत्यंत सुंदर असा उपक्रम आहे की ह्या उपक्रमाच्या अंतर्गत आमचं चर्चा, आडेसाहेब पण आहेत. आडेसाहेबांचं त्या दिवशी माझंही बोलणं झालं होतं की आपले लोक जुळून नाही राहिले. शिवादादा, लोक नाही जुळले तरी चालतील, याला क्वांटिटी महत्वाची नसते, ती क्वालिटी महत्वाची असते. आणि ज्याच्यामध्ये हे खरोखर हे जेवढे काही लोक जुळलेला होता आपण याच्यामध्ये कुठं ना कुठंतरी एक आत्मीयता आहे. मला संभाजी महाराज समजून घ्यायचे आहेत, त्याबद्दलची एक ओढ आहे. तेवढे लोक जरी आले आणि यांनी एक एक जरी माणूस जोडला तर ही संख्या निश्चितच ही शेकडोमध्ये, लाखोमध्ये जाईल. आणि हा जो काही उपक्रम आहे, आपण शिवाजी महाराजांची जयंती असेल, संभाजी महाराजांची जयंती असेल, ही आपण जी मनवतो आहे, ढोल ताशे लावतो आहे आणि त्याच्यात पिक्चरचे गाणे लावतो आहे, हे न करता अशा पद्धतीचे प्रोग्राम्स आपण हाताळत आहात, त्याबद्दल स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे मी खूप खूप आभार मानतो. आणि त्यांचा एक अभिमानही वाटतो की मी ह्या स्वराज्य प्रतिष्ठानशी जोडलेलो आहोत. आणि स्वराज्य प्रतिष्ठान जे काही काम करत आहे ते काम अत्यंत म्हणजे इतिहासात एक नोंद घेण्यासारखं काम आहे की गडकिल्ल्यांचं संरक्षण असेल, त्यांची माहिती असेल. मला आजच कळालं की गडकिल्ल्यांबद्दल, त्यातल्या त्यात वराडातल्या गडकिल्ल्यांबद्दलची एक माहिती आपल्या समोर शिवदादाच्या माध्यमातून आपल्याला येत आहे. एक गौरवशाली वारसा जो आहे, हा वारसा आपल्याला पुन्हा एकदा अनुभवायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांचंही तसंच संभाजी महाराजांचा इतिहास आपल्याला त्यातून आपल्याला पाहायला मिळतो. या वाचनातून संभाजी महाराज खरे कळायला लागले. प्रत्येक गोष्ट आपल्याला त्याच्यातली त्यांनी काय कुठे कुठे कशा कशा पद्धतीने केले ह्या इतिहासाच्या जे काही पुरावे आहेत, त्या पुराव्यानिशी आपण हे पुस्तक वाचतो आहे. म्हणजे संभाजी महाराजांनी काय काय केलं हे फक्त आपण सांगत नाही, तर ते इतिहासाच्या प्रत्येक नोंदीतून आपण ते लाखवतो आहे. यासाठी हे जे काही आयोजन आहे हे खूप प्रेरणादायी आहे. आणि ही बाब निश्चितच गौरवास्पद आहे. शिवादादा, मी प्रशांत जरीता रामकृष्ण लहाने, स्वराज्य सेवा प्रतिष्ठान अमरावती आयोजित या कार्यक्रमात सर्व
आपले जे काही सभासद आहेत, जे काही आज हे काही या मीटिंगला जॉईन झालेले आहेत, या कार्यक्रमाला जॉईन झालेले आहेत, त्यांचे मी आभार मानतो. व शिवादादांना नक्कीच सांगतो की पुढच्या वर्षी याही पेक्षा आपल्यासोबत लोक जोडतील. आपल्याला झूम मीटिंगची जी काही संख्या आहे ती निश्चितच वाढवण्याचा असा प्रचार आपण करू, प्रसार आपण करू. आणि स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातूनच नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या माध्यमातून आपण स्वराज्य प्रतिष्ठानला जोडता येईल. आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून संभाजी महाराजांचा इतिहास असेल, शिवाजी महाराजांचा इतिहास असेल, आपल्या विदर्भातले गडकिल्ल्यांचा असा इतिहास असेल, हा इतिहास, हा गौरवशाली इतिहास आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू. मी पुन्हा एकदा स्वराज्य प्रतिष्ठान यांना म्हणजे जो काही हा काही उपक्रम चालू केलेला आहे, अशा प्रत्येक प्रकारच्या ऐतिहासिक उपक्रमांसाठी माझा पूर्ण पाठिंबा राहील. मी सोबत आहे शिवादादा, प्रतीकदादा. आणि हे जे काही वाचन होत आहे, एक अति सुंदर होत आहे. म्हणजे मला कळालं होतं की प्रतीकदादाचं जे काही म्हणजे तोंड आलेलं असताना सुद्धा त्यांनी वाचन केलं. म्हणजे हे एक स्फूर्ती मिळते की संभाजी महाराजांचं जेव्हा आपण नाव काढतो ते एक आतून आपल्याला काटा येतो आणि आतून एक स्फूर्ती येते. ती स्फूर्ती निश्चितच आपल्याला मिळालेली आहे. आणि ही स्फूर्ती घेऊनच आजचं मी माझं अनुमोदन संपवतो आणि पुन्हा एकदा स्वराज्य प्रतिष्ठान, सेवा प्रतिष्ठान यांचे मी खूप खूप धन्यवाद देतो. आणि सगळ्यांना धन्यवाद सर. यानंतर लगेच दुसरी लिंक टाकण्यात आली आहे वाचन सत्राची. तर त्यात सगळ्यांनी जॉईन व्हा. आणि सर धन्यवाद. मार्च महिना चालू आहे, वेळ काढला. मला शक्य नाही वाटत नाही, नव्हतं म्हटलं, तरी पण तुम्ही आलात, मार्गदर्शन केलं आणि याचं अनुमोदन दिलं, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहो. आपण लगेच ही लिंक एंड करून चालेल वाचन सत्राच्या लिंकला सर्वजण जुळूया. चालेल धन्यवाद सर. चालेल दादा. स्वराज्य सेवा प्रतिष्ठान द्वारा आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त आयोजित शिवपुत्र संभाजी या पुस्तकाचे आपण गेल्या 25 दिवसापासून वाचन करत आहे. आज आपल्या या वाचनाचे 26वे पुष्प आहे आणि आपल्या सर्वांच्या अनुमतीने आजच्या या 26व्या पुष्पाचे वाचन सुरू करतो. आतापर्यंत आपण संभाजीराजांचं पूर्ण जीवनचरित्र पाहिलेलं आहे. या जीवनचरित्राच्या माध्यमातून महाराजांचं बालपण, कमी वयात त्यांच्यावर आलेल्या स्वराज्य कारभाराच्या जबाबदाऱ्या आणि यशस्वी रीतीने या राजपुत्राने त्या जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर यशस्वीरित्या किती सहजपणे पार पाडल्या. थोरल्या महाराज साहेबांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची आलेली जबाबदारी आणि त्यासोबत औरंगजेब नावाचं भयावह संकट 5 लाख फौजांनीशी महाराष्ट्रावर ज्यावर तुटून पडलं होतं, अशा याच्यातही आपला राजा खंबीरपणे औरंगजेबाशी झुंज देत, त्याच्या सरदाराची आणि त्याच्या सैन्याशी झुंज देत खंबीरपणे उभे राहिले. आणि त्यात आपल्या तीच फंदफितुरीमुळे शंभूराजे पकडले गेले. आणि त्यानंतर शंभूराजांचं जे तेजोमय बलिदान झालं, ज्याच्या ज्या बलिदान मासासाठी आपण सर्व एकत्रित झालेले आहे, तर हे सर्व बलिदान झालं. आणि आता लेखकाने या सर्व गोष्टीवर एक सिंहावलोकन केलं आहे. म्हणजे कुठलाही विषय हाताळताना वेगवेगळ्या ऑथरनी म्हणजे जसं आपण समकालीन बखरी आणि समकालीन लेखकांचे मनोगत पाहिले, तर या सर्वांच्या आधारावर लेखकाने स्वतः काहीतरी निष्कर्ष काढले आणि त्या निष्कर्षाचे वाचन सध्या आपल्याला करायचं आहे आणि ते आपल्या पुढे प्रस्तुत करतो. तर ते आहे सिंहावलोकन, असं त्या चॅप्टरचं नाव आहे. संभाजी महाराजांच्या केवळ 32 वर्षाच्या आयुमर्यादेत त्यांना बालपणात आजीचं प्रेम, ममता आणि छत्र लाभले. तेवढा त्यांच्या आयुष्यातील शांततेचा काळ सोडला तर इतर वेळी त्यांच्याविषयी सतत गैरसमज पसरत होते. ते त्यांच्या हौतात्म्यानंतर जवळजवळ 300 वर्ष रूढ आहेत. त्यांना सर्व दृष्टीने अत्यंत लौकिक असा पिता लाभला. जिजा जिजामातोश्रीचे मातृतुल्य प्रेम लाभले. रामायण, महाभारत, शास्त्रे, पुराणे, संस्कृत, संगीत, धनुर्विद्या या विषयांचा सखोल अभ्यास त्यांनी केला. ते स्वतः ते स्वभावतः शूर आणि राजपुत्र असल्याने त्यांना बालपणापासूनच युद्धकलेचे प्रशिक्षण मिळाले. स्वतः शिवाजी महाराज त्यांना मोठमोठ्या सैन्याचे नेतृत्व देऊन प्रत्यक्ष रणांगणावर नेत असत.
सर्वच दृष्टींनी पाहता राजपुत्राला योग्य असे मार्गदर्शन लाभले होते. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होईपर्यंत संभाजीराजांचे आयुष्य सुरळीत होते. त्यांना युवराजपद मिळाल्यापासून त्यांच्या सावत्र आईने सोयराबाईने आपल्या मुलाला राजाराम महाराजांना राज्यपद मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले. तेव्हापासून भोसले राजघराण्यात गृहकलह सुरू झाला आणि संभाजीराजांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि त्यांच्या जीवनात जो झंझावात सुरू झाला तो त्यांच्या दुर्दैवी अंतानेच शेवट झाला. शिवाजी महाराजांसारख्या अद्वितीय पित्याच्या कर्तृत्वपूर्ण पार्श्वभूमीवर संभाजी महाराजांची तुलना होते. ख्यातनाम पिताच्या मुलांना इतर लाभाबरोबर हा तोटाही नेहमीच सहन करावा लागतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी कर्तृत्वाबरोबर भाग्याचीही जोड लागते. शिवाजी महाराजांच्या अंगी लौकिक कर्तृत्व आणि दूरदृष्टी होती. त्याचप्रमाणे दैवही त्यांचा सतत पुरावा करीत असे. त्यांनी घेतलेली अफजल खानाची भेट, त्यांच्या जीवनातील आग्रा प्रकरण याचा विचार केला तर सुदैवीही नसते तर अपयशही त्यांच्या पदरात पडले असते असे वाटते. महाराजांचे शौर्य, धैर्य, दूरदृष्टी, योजकता, कल्पना अचाट होती. पण त्यांच्या जोडीला दैवानेही त्यांना हात दिला नसता तर या प्रसंगात काय झाले असते याची कल्पनाही करवत नाही. संभाजी महाराजांचे जीवन याच्या अगदी उलट होते. ते शूर होते, धैर्यवान होते, धाडसी, साहसी, योजक आणि निपुण होते. परंतु या सर्व गुणाबरोबर नियती त्यांच्या राजमुकुटात यशाच्या तुरा लावण्यास विसरली होती. असेच त्यांच्या आयुष्याचे विहंगावलोकन करून म्हणावे लागेल. आपल्या पाठीमागे गादीवर कोण यावे याचा निर्णय महाराजांनी करून ठेवलेला नसल्यामुळे संभाजीराजांना राजपदही झगडून मिळावे लागले. त्यावेळी अष्टप्रधान आणि सेनापती हंबीरराव मोहिते यांच्यात दोन गट निर्माण झाले. शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी दडवून ठेवण्याचा प्रयत्न करून अण्णाजी दत्तो, मोरोपंत पंडित यांनी संभाजीराजांना पकडण्याचा कट करून राजाराम राजांचे मंचाकारोहण उरकून घेतले. यामुळे राग येऊन संभाजीराजे आपली सावत्र माता सोयराबाई यांना भिंतीत चिणून मारले आणि अण्णाजी दत्तो वगैरे मंत्र्यांना ठार केले इत्यादी दोषारोपण संभाजी महाराजांवर करण्यात येतात. त्याचप्रमाणे संभाजीराजे हे रागीट, उग्र, दारू पिणारे, स्त्रियांशी अनैतिक वर्तन करणारे असे अनेकही आरोप त्यांना चिटकवण्याची सुरुवात झाली. संभाजीराजांच्या अंगी विलक्षण शौर्य, बेडरपणा होता हे सर्वांनाच मान्य आहे. परंतु त्यांच्याजवळ दूरदृष्टी नव्हती. व्यसनाधीनतेमुळे त्यांच्या गुणांचे चीज झाले नाही. त्यांच्याजवळ विवेक आणि विचार यांचा अभाव होता असा सर्वत्र गैरसमज आहे. परंतु या नव्या आणि जुन्या माहितीचे आणि संसाधनाचा एकत्रित आणि साकल्याने अभ्यास केल्यानंतर त्यांच्याजवळ विचार, विवेक, दूरदृष्टी नव्हती असे म्हणणे अशक्य आहे. रागाच्या आवेशात त्याने क्रूरपणे कोणाला मारले अशी साक्ष इतिहास देत नाही. त्यांनी पन्हाळा पकडून त्यांनी पन्हाळ्याला पकडून कैदेत टाकण्याचा कट करणाऱ्या अण्णाजी दत्तो, मोरोपंत, सोयराबाई वगैरे सर्व मंडळींना रागाच्या भरात ठार केले हे म्हणणे खरे ठरत नाही. त्याच्या उलट प्रथम संभाजीराजांनी त्यांच्याशी समोपचाराचेच धोरण ठेवले होते असे दिसते. कटवाल्यांना त्यांनी कैदेत टाकले. मोरोपंत कैदेत असताना नैसर्गिकपणे मरण पावले. संभाजी महाराजांनी आपल्या सावत्र आईची रागाच्या भरात हत्या केली हा प्रवाहही खोटा ठरला. तिचा संभाजीराजाला पकडण्याचा कट्टात हात नव्हे तर इतर मंत्र्यांबरोबर संबंध असला तरी रायगडावर येताच संभाजी महाराजांनी त्यांना ठार मारले नाही. ती नेमकी केव्हा मरण पावली हे सांगता येत नाही. वर्ष सव्वा वर्षानंतर संभाजी महाराजांना ठार मारण्याचा दुसरा कट शहजादा अकबर मुळे उघडकीस आला. हा कट उघडकीस आल्यानंतर त्यांनी स्वतः विषप्राशन करून आत्महत्या केली असावी किंवा कोणीतरी विषप्रयोग कराने त्यांना मृत्यू आला असावा. या दोन्ही गोष्टी संभवनीय आहेत. पहिल्या कटानंतर संभाजीराजाने राज्यपद ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांचे राज्यारोहण झाले. तेव्हा संभाजी महाराजांनी मोरोपंताचा मुलगा निळो मोरेश्वर याला पेशवे नेमले. अण्णाजी दत्तोचे सचिवपद काढून त्यांना मुजुमदार केले. पुढे मराठ्यांच्या राजाला ठार मारण्याचा
कट फुटल्यावर या कटात होत असलेल्या लोकांना संभाजीराजांनी ठार केले आणि इतर शिक्षा दिल्या. या क्रूर वाटणाऱ्या शिक्षा राजद्रोहासाठी दिलेल्या शिक्षा आहेत, हे ध्यानात घेतले पाहिजे. राज्यद्रोहाला दुसरे कोणते शासन असू शकते? देहांत शासन हेच एक शासन, एक क्रूर आणि दहशत उत्पन्न करणारे कृत्य आहे. हत्तीच्या पायाखाली देणे, सुळावर चढवणे, कडेल माफ करा, तांत्रिक अडचणीमुळे थोडा व्यत्यय आला. तांत्रिक अडचणीमुळे थोडा व्यत्यय आला, त्याबद्दल क्षमस्व. हत्तीच्या पायाखाली देणे, सुळावर चढवणे, कडलोट करणे या ऐतिहासिक काळापासून ते 18व्या शतकाच्या अखेरीपर्यंत चालत असलेल्या देहदंडाच्या रूढ पद्धती आहे. देहांत शासन देणे बंद करावे असा मोठा सूर आता 20व्या शतकाच्या शेवटी निघत आहे. असताना देहदंडाचे हे प्रकार क्रूर वाटणे साहजिक आहे. तरीही 20व्या शतकात विचार पद्धतीने 17व्या शतकातील पद्धतीचे मूल्यमापन करणे चुकीचे आहे. आपण ज्या इंग्रजांना अगदी सुधारलेले मानतो, त्यांची इंग्लंड देशात 19व्या शतकात सुद्धा चोरी करणाऱ्याला किंवा एखादी वस्तू लपविण्याच्या गुन्ह्यासाठी देहदंड देत असत. युरोप, फ्रान्स, नेदरलंड येथील क्रांतीत, रशियन क्रांतीत आणि नंतर हिटलरच्या कारकिर्दीत जे अत्याचार झाले त्यांची वर्णने आजही आपल्या अंगावर काटा आणतात. तेव्हा राजद्रोह कृत्यासाठी त्या काळातील रूढ शिक्षा संभाजीराजांनी दिल्या, तर त्यात विषय क्रौर्य केले असे वाटत नाही. संभाजी राजांनी शिर्के मंडळीचे शिरकाण केले असा जो प्रवाद आहे तोही खोटाच आहे. शिरकाण या शब्दाचा अर्थ शिर्क्यांची कत्तल असा नसून फिरंग्यांचा प्रदेश फिरंगण, हापशांचा प्रदेश हापशान, तसेच शिर्क्यांचा प्रदेश शिरकाण असे म्हणतात. जबरदस्त स्त्रीविषयक आसक्तीचे आणि मद्यपानाचे संभाजीराजांवर आरोप करण्यात येतात. या दोन्ही व्यसनांच्या अधीन गेलेला माणूस स्वतःचाच नव्हे तर स्वतःच्या कुटुंबाचा सुद्धा नाश करतो. अशा व्यसनाधीन माणसाच्या राज्यात राज्य असेल तर संभाजी राजाला ही दोन्ही व्यसने होती आणि ते त्यांच्यात अधीन होते यासंबंधी ऐतिहासिक दृष्टीने निर्णायक पुरावा मिळत नाही. जवळजवळ सर्व बखरी काही तत्कालिक लेखक संभाजीराजांवर हे दोन्ही आरोप करतात. तत्कालीन पोर्तुगीज व्यवहारात, अखबार आणि मराठी पत्र व्यवहारात यासंबंधी उल्लेख आढळत नाही. परंतु या व्यसनासक्तीमुळे संभाजीराजांच्या हातून काही गैरकृत्य झाली का, किंवा या व्यसनामुळे राजधर्म पाळण्यात काही उणेपणा आला का, याचा विचार करायला हवा. तो एकांत बसून आपली विषय वासना तृप्त करी का इतरांच्या बायका मुलांचे अपहरण करी? सुरापानामुळे किंवा त्याच्या अतिरेकामुळे त्याने कोणाला उपद्रव दिला का? या संबंधात सर्वसाधारण वाचकांचा ग्रह नाटककार आणि कादंबरीकारांनी अत्यंत कुलुषितपणे करून ठेवलेला आहे. हे ललित लेखक आपल्या कलाकृतीचा उठाव आणण्यासाठी कोणाही ऐतिहासिक श्रेष्ठ व्यक्तीचे अगदी पोतेरे करून टाकतात. या विषयात प्रत्यक्ष इतिहास लेखकापेक्षाही या ललित लेखकांनी आघाडी मारलेली दिसते. पाश्चात्य लेखकांसारख्या प्रत्येक गोष्टी टिपून ठेवण्यासाठी हिंदुस्थानातील लोकांना सवय नसल्यामुळे त्यांनी येथे असलेल्या शत्रूंनी त्रोटक संसाधनेही नष्ट करण्याचा सपाटा ठेवल्याने मराठ्यांकडून इतिहासाची सुसूत्र जोडणी करणे कठीण जाते. पूर्व ग्रंथ निर्माण झाले तरी ते वाचनापेक्षा सर्वसामान्य वाचक हलकी पुलकी मनोरंजक ललित कृती पसंत करतो. त्यामुळे अनैतिहासिक, विकृत, असत्य, काल्पनिक, भाबडी, चमत्कारावर भर देणारी कथानके आणि कथा जनतेला लोकप्रिय होतात. ललित लेखकांनी ऐतिहासिक आणि पौराणिक व्यक्तीचे कथानके निवडताना आणि त्यांच्यावर कथा रचताना त्या त्या व्यक्तीचे आणि काळाचे जे इतिहासमान्य मूळ रूप असेल त्यांना धक्का न लावता तो मूळ गाभा छिन्न विछिन्न न करता इतर बाबतीत आपली प्रतिभा सैल सोडली तर विकृत इतिहास निर्माण होऊन राष्ट्राच्या सर्वांगीण चित्राला हानी पोहोचणार नाही. संभाजीराजांना भेटण्यासाठी डिसेंबर 1682 मध्ये इंग्रज अधिकारी स्मिथ, 1684 मध्ये इंग्रज वकील
गॅरी थॉमस विल्सन. 1687 साली सप्टेंबर महिन्यात जॉर्ज वेल्डन, रॉबर्ट ग्रॅहम हे वकील रायगडला आले होते. तहाच्या वाटाघाटीसाठी त्यांचा अनेक दिवस तिथं मुक्काम होता. 1680 साली डच वकील रेसिडेफल राजांना पन्हाळ्याला भेटला. 1685 मध्ये पोर्तुगीज वकील राजांना रायगडावर भेटले. त्यात सर्वात फ्राई आंतनियो द सॉब जेसप आणि इतर माणसे होती. या परप्रेक्षितांपैकी कोणीही संभाजीराजांच्या व्यसनाधीनतेविषयी कोणत्याही रीतीने आपल्या प्रमुखांना कळवलेले दिसत नाही. शत्रू पक्षातील उणीधुणी टिपून त्यांची नोंद करून जमेन त्या दोषांपासून लाभ उठवण्याचा वकिलकीचे लोक तत्पर असतात हे ध्यानात घेतले पाहिजे. म्हणजे संभाजी महाराजांवर घेण्यात येणाऱ्या व्यसनाधीनतेचा आरोप हा खोटा ठरतो. संभाजीराजे राजानंतरच्या इतिहासात दारू वगैरे मागितल्याचे उल्लेख सापडतात. पहिला बाजीराव यवनी यावनी यवनी मस्तानीच्या प्रेमात पडला होता. तो मद्य मांसाहार करीत असे. अशा सर्वांचे राजकारणातील स्थान त्यांच्या शौर्यावरून आणि इतर कामगिरीवरून न ठरवता ते विलासी, मदिराभक्त, स्त्री लंपट होते म्हणून ते सर्व दृष्टीने वाईट असे निकष लावणे चुकीचे आहे. व्यसनाधीनतेने त्यांच्या पराक्रमी, तुफानी आणि जीवनावर दुष्परिणाम होऊन त्यांनी राज्य बुडवलेले दिसत नाही. आजच्या या 26व्या पुष्पाचे वाचन इथे संपुष्टात येत आहे. उद्या आपण सर्व 27व्या पुष्पाच्या वाचनासाठी एकत्रित येऊ. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय. जय श्री